राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या सोबत आहेत। जयंत पाटील सर, पुरवणी मागण्यांमध्ये पुरवणी मागण्यांमध्ये जवळपास 94,000 कोटींच्या पुरवणी मागण्या वित्तमंत्र्यांनी पटलावरती ठेवल्यात। खरं तर सरकार दरडोई उत्पन्नामध्ये संपूर्ण राज्य मागे खेचलं जातं आणि जवळपास 94,000 पुरवणी कोटी मागण्या दिलेल्या आहेत। ह्या पूर्ण होतील? 94,000 कोटी रुपयाच्या मागण्या ठेवल्या त्या आवश्यक आहेत म्हणून ठेवल्यात असा त्याचा अर्थ। सभागृहासमोर जी मागणी मांडली जाते ती आवश्यक असेल तरच मांडली जाते। आता या सरकारला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एक संधी होती, त्यांनी पूर्ण बजेट मांडलं, परत मनात आलं म्हणून दुसरं बजेट मांडलं 6,70,000 कोटीचं आणि 6,70,000 कोटी का जे काय आकडा आहे त्याचं बजेट मांडल्यावर ते पारित झाल्यावर 1 मिनिटाने राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सभागृहासमोर 94,000 कोटीचा नवा मागण्या मांडल्या। याचा अर्थ काय की पहिले 2 बजेट तुम्ही विचार न करता मांडले। तुम्ही 20,000 कोटीचं दुसऱ्यांदा मांडलेलं बजेट डिफिसिट दाखवलं, त्यात 94,000 म्हणजे 1,14,000 कोटीची महसुली तूट आज कागदावर दिसायला लागली आणि म्हणून राज्याचं रेटिंग कमी होण्याचा धोका आहे। राज्यात कन्झम्पशनवर जास्त मोठ्या प्रमाणात खर्च करायला सुरुवात सरकारने केले। पैसे वाटणं हाच उद्योग असेल आणि पुढच्या 2-3 महिने असेल तर ते सगळ्या जनतेच्या आता लक्षात यायला लागले आणि महाराष्ट्रातल्या जनतेची हे फसवणूक करतायत आणि त्यामुळं हे अतिशय गंभीर आहे। सत्ताधारी आमदारांची देखील कुजबूज आहे की आम्हाला निधी देखील यावेळेस कमी मिळाला। खरं तर 70 80 कोटी रुपयांची कामं जी आहेत ती सगळी पुरवणी मागण्यात आमदारांना देण्यात आलेली, परंतु प्रत्यक्षात मात्र 15 कोटी रुपयेच हातात येतात। त्यामुळे सत्ताधारी आमदार देखील नाराज आहेत। सत्तारूढ आमदारांच्या हातात काही उद्या 12 तारखेला अधिवेशन संपलं की ते ज्यावेळी मतदारसंघात जातील त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतलं आहे ते त्यांना सांगतील साहेब पैसे नाहीत, मी काम करणार नाही। सगळी कामं महाराष्ट्रात बांधकाम खात्याचे 65,000 कोटी रुपये देणं आहे, म्हणजे पूर्ण अडचण आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा यांनी उडवलेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुका होतात, आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येते, तुमच्या पक्षातल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज आहे का? आणि अनेक विरोधातले आमदार देखील तुम्हाला येऊन भेटतात, त्यामुळे यंदा तुमच्या संपर्कातल्या आमदारांमध्ये काही चमत्कार घडेल? आम्ही कुणालाही हॉटेलमध्ये ठेवायचा विचार करत नाही। आमच्या आमदारांवर विश्वास आहे आणि आम्हाला या पद्धतीनं कोणाला डांबून ठेवायची आवश्यकता वाटत नाही। दुसरा राहिला प्रश्न इतर आमदार भेटण्याचा, असे बरेच जण भेटत आहेत, रिझल्ट काय येतोय त्यानंतर त्यावर बोलू। परंतु मग रिझल्ट दिला तर त्यांना पक्षात घेणार का? नाही, तो प्रश्न नाही, हे मतदान आहे, पक्षात घेण्याचा प्रश्न याच्याशी संबंधित नाही आहे। परंतु सर, कृषी पुरस्कार मिळतोय आज राज्याला केंद्र स्तरावरचा, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री जाणार आहे, परंतु एका आठवड्यापूर्वी 28 जूनचा संपूर्ण लेखाजोखा होता की राज्य कृषी क्षेत्रात सर्वाधिक मागे आहे आणि बळीराजाचं आत्महत्याचं प्रमाण वाढलं। आता ही बक्षिसं कशी मिळतात याचा जरा शोध घ्यावा लागेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते जयंत पाटील, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते। त्यांनी सांगितलं की आमच्या आमदारांना कुठेच हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आणि आमचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि इतर देखील आमदार जे आहेत ते माझ्या संपर्कात आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या नंतर ह्या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काही गडबड होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, असं जयंत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगटे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।